सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यावसायिक गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला। रस्त्यावर चूल मांडून भाकरी करत अनोखं आंदोलन करण्यात आले। गॅस दरवाढीमुळे व्यावसायिक अडचणीत सापडले। जिल्हा परिषद कार्यालयासमोर सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। केंद्र सरकारचा महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा इंधनाचा साठा संपल्यानं त्याचे थेट परिणाम जालना शहरात पाहायला मिळतात। ग्रामीण भागातील अनेक पंप बंद असल्यानं वाहनधारकांनी आपला मोर्चा शहराकडे वळवलाय। परिणामी शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या मोठी गर्दी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूयात। जालना जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक नाहीये, त्यामुळे ग्रामीण भागातील जनता, ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते सध्या शहरी भागातल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या जालना शहरातल्या पंपावर सध्या आपण पाहू शकतात या ठिकाणी पेट्रोलचाच स्टॉक आहे आणि डिझेलचा स्टॉक या ठिकाणी नाहीये। त्यामुळे आपण जर पाहिलं तर पेट्रोल टाकण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला दिसून येत आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर लग्नाच्या तारखा आहेत, लग्नाचे दिवस आहेत, लग्न कार्य सुरू आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना जी आहे ते पेट्रोल आणि डिझेलच्या या ठिकाणी स्टॉक नसल्यामुळे त्यांना मोठी अडचण दिसून येत आहे त्यांच्यासमोर ही। आणि ते लोक सध्या शहरी भागातल्या पेट्रोल पंपावर येऊन या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। गेल्या 2-3 दिवसापासून काही अफवा झाल्या होत्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार, त्यामुळे ही जी गर्दी आहेत, हे जे स्टॉक आहेत ते कुठेतरी संपलेलं आहे आणि शहरी भागात लोक गर्दी करताना पाहायला मिळत आहे। मात्र आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना पेट्रोल आणि डिझेलचा जो साठा आहे तो कधीपर्यंत उपलब्ध होणार आणि त्यांचे जे मुबलक साठा होता तो देखील संपलेला आहे आणि तो कधी सुरळीत होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।